नमस्कार। आज आपण अतिशय सोपी आणि चविष्ट अशी दुधीची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी एक छोटा कुकर मी घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर उडीद डाळ, जिरं, हिंग आणि त्यासोबत 2 कांदे जे बारीक कापलेले आहेत ते टाकून घेतलेले आहे आणि त्यासोबत 1 तेजपान आणि दालचिनीचे थोडेसे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि आपण ते आता हलवून घेणार आहोत। कांदा चांगला हलवल्यानंतर आपण त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून ती चांगली परतून घेणार आहोत। त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं जे आहे तर ते टाकून घेणार आहोत। त्यामुळे छान अशी चव आपल्या ग्रेव्हीला येते। आणि जर ओलं खोबरं आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण टाकू शकतो। आता या ठिकाणी मी एका वाटीमध्ये हळद, तिखट आणि धने पावडर ही जी आपल्या ग्रेव्हीला आवश्यक आहे तर ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून आपल्याला ते कालवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा फोडणीमध्ये ओतून छान त्याचं पाणी जे आहे तर ते जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या भाजीला रंग अतिशय सुंदर येतो। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी मिरेपूड घालून घेणार आहोत आणि त्यासोबत थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण घालणार आहोत। त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव आपल्या या भाजीला येते। आता आपला मसाला पहा सुंदर असा भाजला गेलेला आहे। त्यात आपण जो कापून घेतलेला दुधी भोपळा आहे तर तो टाकून घेणार आहोत आणि हा थोडासा परतल्यानंतर आपण जी चणा डाळ भिजवलेली आहे तर तीसुद्धा यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजीला लागणारं जे मीठ आहे तर हे आपण या ठिकाणी टाकणार आहोत आणि त्याचसोबत आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार आपण त्यात पाणी घालायचं आहे। आणि हे पाणी टाकल्यानंतर आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि अगदी बोरा एवढा थोडासा गुळाचा खडा मी यामध्ये टाकलेला आहे। तो टाकताना तुम्हाला दिसत नसेल कारण तो स्किप झालेला आहे, हिंग आणि गुळाचा खडा, तर आपण तेवढं समजून घ्या। आणि ते टाकून आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्या येईपर्यंत ही भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत। तसे भोपळा हा जसा चवीला थोडासा फिक्का असतो त्यामुळे आपल्याला त्याची अतिशय चविष्ट भाजी बनवण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारे सगळं साहित्य वापरायचं आहे। पण तसा हा भोपळा जो आहे तर तो पचन सुधारण्यासाठी, हृदयविकारासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, त्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती जी आहे तर तीसुद्धा तो वाढवतो आणि शरीराला थंडावा देतो। त्यात व्हिटॅमिन बी, सी आणि त्याचसोबत फायबर, पोटॅशियम, लोह असं भरपूर प्रमाणात असतं। आणि आपलं जे चणा डाळ आहे तर यामध्ये प्रोटीन असतं। त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी तयार होते। तर आपण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा। माझ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। धन्यवाद।